ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 153वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने, इच्छेने, आधाराने, आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय श्रद्धा त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या मागील 152व्या प्रवचन पुष्पात आपण आहाराचे प्रकार किती आहे आणि त्यातील सर्वोत्तम आहार कोणता आहे याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 153व्या प्रवचन पुष्पात आपण यज्ञाचे प्रकार किती आहे आणि त्यातील सर्वोत्तम यज्ञ कोणता आहे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहे हे देखील आपण आजच्या ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अति पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा, भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा अमर संवाद, अति पवित्र संवाद, सुख संवाद, मधुर संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर, शांत व प्रसन्न करण्याचा तळमळीने प्रयत्न आतापर्यंत करत आलेले आहेत। अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने, क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, प्रसन्नता, आनंद, समाधान, विवेक, प्रेम, करुणा आणि प्रसन्नता पाहून विवेकाचे सर्वोच्च महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात
व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी तुला आहाराचे महत्व, विविध प्रकारचे आहार आणि त्यातील सर्वोत्तम आहार कोणता आहे याचे विस्तृत श्रवण घडवले. आता मी तुला यज्ञाचे प्रकार किती आहेत, यज्ञाचे महत्व काय आहे आणि त्यातील सर्वोत्तम यज्ञ कोणता आहे हे देखील समजावून सांगतो. त्याचे देखील तू नेहमीप्रमाणे स्थिर व शांत चित्ताने श्रवण कर अर्जुना. अर्जुना, जो मनुष्य शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ कर्तव्य म्हणून कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अत्यंत समाधानाने, सात्विक समाधानाने, मनाच्या, चित्ताच्या, अंतःकरणाच्या समाधानाने करतो, तो यज्ञ सात्विक यज्ञ आहे आणि तो मनुष्य सात्विक मनुष्य आहे. अर्जुना, सात्विक यज्ञ करताना मनामध्ये, चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये कर्तव्य भाव असतो, स्थिर चित्त असते, फळाची आकांक्षा, अपेक्षा नसते. तो यज्ञ, तो सात्विक मनुष्य शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्णतः करत असतो. विधीपूर्वक तो यज्ञ केला जातो आणि तो यज्ञ म्हणजे सात्विक यज्ञ आहे. अर्जुना, सात्विक यज्ञाचे 5 उपप्रकार आहेत. पहिला, देव ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला सात्विक यज्ञ. दुसरा, पितृ ऋणातून म्हणजेच आई वडिलांच्या ऋणातून मुक्त केलेला यज्ञ. तिसरा, गुरु ऋणातून मुक्त केलेला यज्ञ. चौथा, लोक ऋणातून म्हणजेच समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला यज्ञ. आणि पाचवा म्हणजे भूत ऋणातून म्हणजे सृष्टीच्या, सजीवाच्या आणि निर्जीवांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला सात्विक यज्ञ. असे हे 5 प्रकारचे सात्विक यज्ञाचे उपप्रकार आहेत. अर्जुना, हे देखील मी तुला समजावून सांगतो, तेही तू स्थिर आणि शांत चित्ताने नेहमीप्रमाणे सात्विक पुरुषाप्रमाणे समजून घे. अर्जुना, मनुष्य त्याचे जीवन जगताना विविध वस्तूंचा, विविध गोष्टींचा, निसर्गातील, या सृष्टीतील, या ब्रह्मांडातील विविध गोष्टींचा नकळतपणे, कळतपणे उपयोग करत असतो आणि त्याचे जीवन निरोगी, आनंदी, समाधानी करत असतो. त्यातीलच काही गोष्टी म्हणजे वरुण, पाऊस, सूर्यप्रकाश, फळे, फुले, झाडे, वायू, अग्नी, पाणी अशा विविध गोष्टींचा उपयोग मनुष्य त्याचे जीवन जगताना करत असतो. या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचे ऋण अंतःकरणात ठेवणे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेली पूजा म्हणजे भगवंताची पूजा आहे. अर्जुना, देव ऋणातून मुक्त होण्यासाठी अग्नीच्या माध्यमातून हवन करून यज्ञ केला जातो आणि तो यज्ञ म्हणजे देव ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला सात्विक यज्ञ आहे. देवता मानव जातीसाठी, मानवाच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरतात आणि त्यांचे रूप वेगवेगळे असते असे आपल्या संस्कृतीत मान्यता आहे आणि त्या मान्यतेच्या आधारे केला गेलेला यज्ञ हा देव ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला सात्विक यज्ञ आहे. अर्जुना, दुसऱ्या प्रकारचा यज्ञ म्हणजे पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला सात्विक यज्ञ. पितृ म्हणजे आई वडील आणि पूर्वज यांच्या ऋणातून आजपर्यंत कोणताही मनुष्य कधीही मुक्त होऊ शकलेला नाही, पण त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या आई वडिलांची सतत सेवा करत राहणे हा यज्ञ आहे. अर्जुना, हा सात्विक यज्ञ आहे. जो मनुष्य आपल्या आई वडिलांची वाणीद्वारे, शरीराद्वारे, मनाद्वारे, काया, वाचा आणि मनाद्वारे सेवा करत असतो, तो मनुष्य आई वडिलांच्या, पितृ ऋणांच्या मुक्त होण्यासाठी
सात्विक यज्ञात स्वतःची आहुती देत आहे असे तू समज अर्जुना. तिसऱ्या प्रकारचा उपप्रकार, सात्विक यज्ञाचा उपप्रकार, गुरु ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला सात्विक यज्ञ. गुरूंच्या ऋणातूनही मुक्त होणे अशक्यच नाही तर असंभव आहे अर्जुना. पण आपण आपल्या गुरूंची सेवा करणे, गुरूंच्या आज्ञांचे पालन करणे, गुरूंच्या उपदेशांचे सूचनांचे पालन करणे म्हणजे गुरूंसाठी, गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केला गेलेला सात्विक यज्ञ आहे. गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर जाऊन धर्म सजीव ठेवणे, जिवंत ठेवणे, गुरु मंत्राचा वापर हा प्रत्येक क्षणी करणे, गुरु मंत्र हे सर्वस्व मानणे म्हणजे गुरूंच्या ऋणातून केला गेलेला सात्विक यज्ञ आहे अर्जुना. लोक ऋणातून, समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी केला गेलेला सात्विक यज्ञ हा चौथा प्रकारचा आहे. मनुष्य त्याचे जीवन जगताना नकळतपणे कळतपणे समाजाची, नातेसंबंधातून, मित्र परिवारातून, विविध लोकांकडून, ओळखीच्या अनोळखी लोकांकडून मदत घेत असतो. ती घेतलेली मदत त्याच व्यक्तीला परत करण्याची आवश्यकता नाही. जर केली तरी चालते, पण समाजासाठी, मानवासाठी काही सेवा करता आली तर ती सेवा म्हणजे लोक ऋणातून मुक्त होण्यासाठी केले गेलेला सात्विक यज्ञ आहे अर्जुना. काही ठिकाणी अन्नछत्र उभारणे, आरोग्य सेवा उभारणे, दीनदुबळ्यांची मदत करणे, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक मदत करणे किंवा त्यात सहभाग घेणे म्हणजे देखील समाज सेवा आहे. आणि जो मनुष्य अशा प्रकारची सेवा करतो तो लोक ऋणातून, समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी सात्विक यज्ञ करत आहे असे तू नक्की समज अर्जुना. पाचवा प्रकारचा सात्विक यज्ञ म्हणजे भूत ऋणातून, सृष्टीच्या ऋणातून, सजीवांच्या आणि निर्जीवांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केला गेलेला सात्विक यज्ञ. मनुष्य त्याचे जीवन जगताना अनेक सजीवांचे, विविध प्राण्यांचे, झाडांचे, पाना फुलांचे, फळांचे, विविध गोष्टींच्या, सजीव आणि निर्जीव वस्तूंची मदत कळत आणि नकळतपणे घेत असतो. म्हणून त्यांच्या ऋणातूनही मुक्त होण्यासाठी केला गेलेला सात्विक यज्ञ म्हणजे हा भूत ऋणातून मुक्त होण्यासाठी केला गेलेला यज्ञ आहे अर्जुना. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राण्याचा आदर हा आपल्या घरातील व्यक्तीसारखा करावा असे आचरण ठेवावे असे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आपण गायीची पूजा करतो, बैलाची करतो, विविध प्राण्यांची करतो, श्वानाची करतो, कुत्राची करतो, झाडांची करतो, आवळ्याच्या झाडाची करतो, वटवृक्षाची करतो, तुळशीची करतो, शेतात उगवणाऱ्या प्रत्येक पिकाची करतो. पीक निर्माण झाल्यानंतर धनधान्याची पूजा आपण करतो. ही सर्व प्रकारची कृतज्ञता, ऋण आपण या पाचव्या प्रकारातील सात्विक यज्ञातून करू शकतो. अर्जुना, हे असे 5 प्रकारचे उपप्रकारचे सात्विक यज्ञ आहेत आणि जो मनुष्य हे सात्विक यज्ञ सतत करत असतो, जीवनाच्या प्रत्येक क्षणी कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि प्रत्येकाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न जीवन जगतानाच करत असतो, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने कशाचीही अपेक्षा न ठेवता, परतफेडीची भावना मनामध्ये न आणता, मनाला सात्विक समाधान मिळवण्यासाठी, सात्विक आनंद मिळण्यासाठी जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ आहे अर्जुना. आणि हा सात्विक यज्ञ सर्वोत्तम प्रकारचा यज्ञ आहे अर्जुना. सात्विक यज्ञ जरी सर्वोत्तम प्रकारचा यज्ञ असला तरी इतर 2 प्रकारचे यज्ञ ते देखील तू समजून घे आणि ते यज्ञ न करण्याचा प्रयत्न कर. कारण तू एक सात्विक
सद्गुणी आणि सदाचारी मनुष्य आहेस अर्जुना. दुसऱ्या प्रकारचा यज्ञ म्हणजे राजसी यज्ञ. जो यज्ञ मनुष्य केवळ दिखाव्यासाठी किंवा फळाची इच्छा नजरेसमोर ठेवून करतो, तो यज्ञ म्हणजे राजसी यज्ञ आहे अर्जुना. राजा दशरथाने केलेला पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणजेच पुत्र व्हावेत या इच्छेने केलेला यज्ञ, तो यज्ञ म्हणजे राजसी यज्ञ होता. आता तू हे युद्ध सुरू होण्यापूर्वी जे यज्ञ पांडवांनी केला, तुम्ही सर्वांनी केला, तो यज्ञ राजसी यज्ञ हा देखील राजसू यज्ञ होता अर्जुना. पण त्यातील तू एक सात्विक व्यक्ती आहेस, सात्विक सत्पुरुष आहेस, सद्गुणी आहेस. तुझ्या मनामध्ये कदाचित राज्य जिंकायची इच्छा नसेल, पण तुम्ही सर्वांनी जो यज्ञ केला तो यज्ञ म्हणजे राजसी यज्ञ होता अर्जुना. अर्जुना, तुम्ही राजसी यज्ञ करताना मी तिथे जेवून गेलेल्या, प्रसाद घेऊन गेलेल्या लोकांची उष्टी पत्रावळी काढत होतो आणि त्या ठिकाणी अर्जुना एक मुंगूस आलेला होता. त्या मुंगुसाने मला एक छोटीशी कहाणी सांगितली. त्या मुंगुसाचे अर्धे शरीर सोन्याचे होते. मी त्याला जेव्हा विचारले की तुझे अर्धे शरीर सोन्याचे का आहे, तेव्हा त्या मुंगुसाने त्याची कहाणी सांगितली. तो मुंगूस म्हणाला की मी याआधी एक शेतकरी होतो. माझ्या शेतामध्ये मी काबाड कष्ट करून माझे अन्न उत्पन्न करत होतो. काही काळापूर्वी जो दुष्काळ झाला, त्या दुष्काळात सर्वत्र खाण्यासाठी पिण्यासाठी काहीही नव्हते. एके दिवशी उन्हाळ्यामध्ये भर दुपारी मी माझ्या शेतामध्ये कष्ट केल्यानंतर माझ्या जवळ असलेली एक भाकरी खाण्यासाठी माझा डबा उघडला. तेवढ्या तिथे एक अतिथी आला. त्या अतिथीने मला सांगितले की तो खूप उपाशी आहे आणि माझ्या जवळील भाकरी, अर्धी भाकरी तू देशील का, असे मला त्यांनी विचारले. आणि त्याप्रमाणे अतिथी देवो भव या भावनेने मी त्याला माझी अर्धी भाकरी दिली. अर्धी भाकरी खाऊन झाल्यानंतर त्या अतिथीने मला विचारले की मी 8 दिवसापासून उपाशी आहे, मला उर्वरित अर्धी भाकरी पण द्याल का हो. तेव्हा मी त्याला उर्वरित अर्धी भाकरी देखील दिली. माझ्याकडे खाण्यासाठी काहीही नव्हते, कारण माझ्या जवळचे असलेले पाणी देखील त्यांनी पिलेले होते. त्याच पाण्याने माझ्या शेतात तो हात धुवून गेला आणि मला तो आशीर्वाद देऊन गेला. मी भुकेला होतो, तहानलेला होतो. त्याच परिस्थितीमध्ये शेतामध्ये त्या अतिथीने जिथे हात धुतलेला होता त्या ओल्या जागेवर मी एका अंगावर झोपलो. थोड्या वेळानंतर जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या एका अंगाचा जो भाग त्या ओल्या जमिनीला लागलेला होता तो भाग झाला सोन्याचा. तेव्हा मला कळले की एका गुरूंनी मला सांगितले होते की फळाची इच्छा न करता केलेले कर्म म्हणजे सात्विक यज्ञ होय. आणि तेव्हा मी नकळतपणे त्या अतिथी सोबत सात्विक यज्ञ केला होता, माझी भाकरी देऊन, कोणत्याही प्रकारची इच्छा मनामध्ये न बाळगता तो यज्ञ, सात्विक यज्ञ मी केला होता. मग त्यानंतर मात्र माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की राहिलेले अर्धे शरीर देखील सोन्याचे कसे होईल. मग मी इकडे तिकडे फिरू लागलो. प्रत्येक ठिकाणी फळाची इच्छा मनामध्ये बाळगून प्रत्येक कर्म करू लागलो. तेव्हा मला एका ऋषीने शाप दिला आणि मी मुंगूस झालो. त्या मुंगुसाला म्हणजेच पूर्वी असणाऱ्या शेतकऱ्याला हे कळले की फळाची इच्छा न करता जेव्हा त्याने एक भाकरी त्या अतिथीला दिली तो होता सात्विक यज्ञ. पण त्यानंतर प्रत्येक कर्म तो फळाची इच्छा
फळाची अपेक्षा आकांक्षा ठेवून दांभिकतेने दिखावा करून कर्म करीत होता आणि त्याच्या हातून नकळतपणे राजसी यज्ञ होत होता. अर्जुना म्हणून राजसी यज्ञ म्हणजे ते कर्म जो मनुष्य दिखाव्यासाठी दांभिकतेसाठी फळाची इच्छा मनामध्ये ठेवून आकांक्षा ठेवून अपेक्षा ठेवून करतो, तो यज्ञ ते कर्म म्हणजे या राजसी यज्ञ आहे. अर्जुना, आता मी तुला तामसी यज्ञ म्हणजे काय हे विस्तृतपणे समजावून सांगतो, ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. जो मनुष्य शास्त्राच्या विरोधात जाऊन शास्त्रीय आदेशानुसार नसलेला कोणतेही अन्न अर्पण न करता, कोणत्याही प्रकारचे दान न करता, कोणतेही यज्ञ शुल्क न देता, कोणत्याही पवित्र स्तोत्रांचा उच्चार न करता, जपाशिवाय श्रद्धा रहित कर्म करतो, तो मनुष्य तामसी यज्ञ करत आहे असे तू नक्की समज. अर्जुना, कोणत्याही प्रकारची पूजा यज्ञ किंवा कर्म करण्याचे नियम आहेत. विधी करण्यासाठी मुहूर्त नावाचा शुभ काळ देखील पाहिला जातो आणि तो मुहूर्त पाळला पाहिजे हे त्या व्यक्तीसाठी त्याच्या कुटुंबासाठी महत्वाचे ठरते. पण काही लोक स्वतःच्या सोयीसाठी कुठलाही मुहूर्त कुठलीही विधी न पाळता, शुभ काळ अशुभ काळ असे न पाळता स्वतःच्या सोयीसाठी लवकर किंवा उशिरा पाहिजे तेव्हा कर्म यज्ञ पूजा विधी करतात. ते लोक तामसी स्वभावाचे आहेत असे तू नक्की समज. अर्जुना, मुहूर्त म्हणजे शुभ काळाच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करणे, पण मंत्राचा उच्चार न करता, पवित्र मंत्राचा उच्चार न करता, जपाशिवाय श्रद्धेशिवाय कोणत्याही प्रकारचे कार्य, मग ते लग्न असो, मुंज असो, वास्तू शांती असो किंवा इतर कोणतेही कौटुंबिक कार्य असो, सामाजिक कार्य असो, मुहूर्त न पाळता जो करतो, शास्त्राच्या विरोधात जो करतो, शास्त्राच्या आदेशांचे पालन न करता, कोणतेही दान अर्पण न करता करतो, ते कर्म, ते यज्ञ, ती पूजा तामसी यज्ञ आहे असे तू नक्की समज. अर्जुना, काही लोक स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी दान करत नाहीत, लोकांना अन्न आणि जेवण देत नाहीत, पुजाऱ्याला गुरुजीला दक्षिणा देत नाहीत, यज्ञ शुल्क देत नाहीत, त्यांच्या कर्माचे शुल्क त्यांना देत नाहीत, प्रत्येकाशी फक्त सौदेबाजी करत बसतात, शास्त्रांच्या नियमाविरुद्ध जगतात आणि शास्त्रांच्या नियमाविरुद्ध प्रत्येक कर्म घरातही करतात आणि घराच्या बाहेरही करतात आणि पैशासाठी फक्त हपापलेले असतात, सत्ता संपत्तीसाठी हपापलेले असतात. असे हे तामसी लोक प्रत्येक क्षणी तामसी यज्ञात गुंतलेले आहेत. अर्जुना, पूजा यज्ञ विधी मंगल कार्य, कौटुंबिक कार्य, सामाजिक कार्य, अशा कोणत्याही प्रकारचे कार्य श्रद्धेशिवाय जर केले, भक्तीशिवाय जर केले, शास्त्राच्या विरोधात जाऊन जर केले तर त्याचे फळ हे उलट मिळू शकते. अर्जुना, निर्धारित विधींचे पालन न करता, अन्न वाटप न करता, मंत्र जप न करता, कोणत्याही भक्तीशिवाय श्रद्धेशिवाय, यज्ञाचा शुल्क न देता, अन्नदान न करता जो मनुष्य यज्ञ करत आहे तो यज्ञ म्हणजे तामसिक यज्ञ आहे असे तू नक्की जाण. अर्जुना, एकदा एक आई त्याच्या मुलाला ओरडत होती, तेव्हा तो बाळ, तो लहान मुलगा खूप घाबरलेला होता.
पण त्याला हे माहित होते की त्याची आई फार प्रेमळ आहे, सुंदर आहे. तेव्हा तो त्याच्या आईला निरागसतेने म्हणाला, आई, तू किती सुंदर आणि प्रेमळ आहेस ग. तिच्या बाळाचे हे शब्द ऐकून ती आई त्याला ओरडणे थांबवते आणि म्हणते, अरे बाळा, मी तुला विनाकारण ओरडले ना. तेव्हा ते त्या बाळाला कळतं की मी माझ्या आईला जेव्हा प्रेमळ आणि सुंदर म्हणतो तेव्हा ती आई माझ्यावर ओरडणे थांबवते. मग प्रत्येक वेळा जेव्हा तिची आई त्याला ओरडायची तेव्हा तो बाळ त्याच्या आईला म्हणायचा, आई, तू किती प्रेमळ आणि सुंदर आहेस ग. तेव्हा प्रत्येक वेळेला तिची आई त्याच्यावर ओरडणे थांबवायची. पहिल्या वेळेला जेव्हा त्या बाळाने निरागसतेने आईला सुंदर आणि प्रेमळ म्हटले तेव्हा तो त्या बाळाचा होता सात्विक गुण आणि तो झाला सात्विक यज्ञ. पण जेव्हा त्या बाळाला कळले की मी असे म्हटल्यामुळे मला असे असे फळ मिळते तेव्हा तेच बाळ सात्विक गुणावरून तामसी गुणाकडे परावर्तित झाला. आणि प्रत्येक वेळेला आईने ओरडणे थांबवावे म्हणून, म्हणजेच फळाची अपेक्षा करून आईला सुंदर आणि प्रेमळ म्हणत होता. त्यामध्ये त्याचा सद्गुण, सात्विकता आणि निरागसता नव्हती. या उदाहरणावरून अर्जुना, हे तू नक्की जाण की जेव्हा जो मनुष्य फळाची अपेक्षा न ठेवता कोणत्याही प्रकारचा कर्म, यज्ञ, पूजा, विधी करतो तो यज्ञ ठरतो सात्विक यज्ञ. आणि फळाची अपेक्षा ठेवून दांभिकतेने शास्त्राच्या विरुद्ध करणारी पूजा, विधी, यज्ञ म्हणजे तामसी यज्ञ ठरतो अर्जुना. आणि हेच मनुष्याच्या प्रत्येक कर्माबद्दलही सत्य आहे. सात्विक यज्ञ आणि सात्विक कर्म एकच आहेत. राजसी यज्ञ आणि राजसी कर्म एकच आहेत. आणि तामसी यज्ञ आणि तामसी कर्म म्हणजेही एकच आहेत अर्जुना. अर्जुना, तू एक सात्विक, सद्गुणी आणि सदाचारी मनुष्य आहेस. आजपर्यंत प्रत्येक कर्म तू फळाची अपेक्षा न ठेवता, फलेच्छा न ठेवता, कोणत्याही प्रकारची आकांक्षा मनामध्ये न धरता निरपेक्षपणे तुझे प्रत्येक कर्म करत आलेला आहेस अर्जुना. या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझ्या आप्त, सखे, नातलग, गुरुवर्यांना पाहून तू काही क्षणासाठी भावनिक असमतोलतेमध्ये गेला होतास. तुझे मानसिक संतुलन ढळले होते अर्जुना. पण आता या विविध संदेशांचे, विवेक विचारांचे श्रवण करून तू तुझ्या मानसिक असमतोलतेमधून, भावनिक असमतोलतेमधून पूर्णपणे बाहेर आलेला आहेस अर्जुना. तू नेहमीप्रमाणे तुझे सात्विक कर्म सद्गुणांच्या आधारे, सदाचाराच्या आधारे हे युद्ध तुझे सात्विक यज्ञ समजून कर अर्जुना. युद्ध कर्म करणे हेच तुझे स्वकर्म, नियत कर्म आणि सात्विक कर्म आहे अर्जुना. या युद्धाचा परिणाम काय होईल याचा विचार करू नकोस. तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर आणि आलेले फळ माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना. अर्जुना, तुझ्यासारख्या सद्गुणी, सात्विक आणि सदाचारी मनुष्याचे रक्षण करणे, त्याला काय हवे नको ते पाहणे हे माझे कर्तव्य आहे. हे माझे कर्म आहे अर्जुना. तू त्याची काळजी, चिंता कदापि करू नकोस. पहा अर्जुना, तुझ्या मागे मागे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझ्या प्रेमात पडून मी तुझी चाकरी करत आहे. मी तुझा रथ हाकत आहे, तुझा सारथी बनून. अर्जुना, उठ, उभा राहा, आत्मविश्वासाने तुझे शस्त्र उचल आणि तुझे कर्म, युद्ध कर्म, नियत कर्म, स्वकर्म म्हणजेच तुझे सात्विक कर्म, हा सात्विक यज्ञ पूर्ण कर अर्जुना.
अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहेत आणि त्याने त्याचा सात्विक यज्ञ पूर्ण करावा यासाठी प्रोत्साहन देत आहेत, प्रवृत्त करत आहेत. अर्जुनाचा सात्विक यज्ञ म्हणजे त्याने सात्विकतेने त्याचे युद्ध कर्म करणे हाच आहे. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार ठेवत आहे की प्रत्येक मनुष्याने त्याचे कर्म सात्विकतेच्या आधारे, सद्गुणांच्या आधारे, सदाचाराच्या आधारे, श्रद्धेच्या आधारे, भक्तीच्या आधारे, शास्त्रोक्त पद्धतीने विधीपूर्वक कर्माचा आदर करून फळांची अपेक्षा न ठेवता, फळांची कामना, वासना, आकांक्षा चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये यत्किंचितही न आणता प्रत्येक कर्म सात्विकतेने, सद्गुणांच्या आधारे, सदाचाराच्या आधारे करावे. हाच योग्य मार्ग आहे आणि हाच जीवनाचा सात्विक यज्ञ कर्म आहे. हा संदेश, हा विवेक विचार गुरु श्रीकृष्ण आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय श्रद्धा त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 154व्या प्रवचन पुष्पात तपाचे प्रकार किती आहेत, तपाचे महत्व, तपश्चर्येचे महत्व काय आहे आणि सर्वोत्तम तप कोणता आहे याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 154व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी दररोज प्रमाणे आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.